नमस्कार मैत्रिणींनो, महाशिवरात्रीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा. तर आज साबुदाणे महाशिवरात्री निमित्त आपल्याला उपासाला साबुदाणे वडे बनवायचे आहेत. तर हे बघा, साबुदाणा भिजलेला साबुदाणा आहे. तर आपल्याला याचे साबुदाणे वडे करायचे आहे. तर त्यासाठी मी साहित्य घेतलेले आहे. बघा, हे बटाटे उकडून घेतलेले आहे आणि बारीक करून ठेवलेले आहे. हिरवी मिरची ती कुटून ठेवलेली आहे आणि शेंगदाणे भाजून त्याचा कूट केलेला आहे. तर आपल्याला मिश्रण करून घ्यायचं. हे बघा, मी आता याच्यामध्ये साबुदाणा टाकते. हे बघा, याच्यात मिरची हिरवी मिरची कूट काढायला याच्यात मिश्रण करून घ्या. शेंगदाणे भाजलेले शेंगदाणे त्याचा कूट काढायला आणि बटाटे उकडून बारीक केले. साबुदाणे वड्यासोबत आपण शेंगदाण्याची आमटी बनवली आहे. याच्यासोबत छान लागतं. तर तुम्ही दह्याची चटणी पण करू शकता. कोणी दह्याची चटणी करतं, कोणी आमटी करतं. ज्याला जसं आवडेल ते तसं करतं. पोळे तळण्यासाठी गॅसवर पोळे टाकलेले आहे आणि त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे. आता हाताला तेल पोळे बनायचे आहे. तर त्यासाठी मी हाताला तेल लावलेले आहे. तोपर्यंत तेल तपस तर आता पोळे बनवून ठेवते. अशी वडे करायची. हे बघा, हे अशा पद्धतीने वडे करायचे. तेल तापलेलं आहे. तर मी त्याच्यामध्ये कमी तेलावरच तळू द्यायचं. जास्त फुल गॅस झाला, तेल गरम झालं की लाल होईल आणि आतून कच्चेच असते तर त्याच्यामुळे कच्चे तावातच तळायचे. चांगले असे कुरकुरीत होते. खायला चांगले लागते आणि आतून तळते. अशा कच्च्या तावावरच तळायचं. चांगले असे कुरकुरीत होते ते.
हाताला तेल लागले त्याच्या हाताला चिटकत नाही, त्यामुळे थोडं तेल घ्यायचं आणि असं करायचं. आपले वडे तळलेले आहेत, तर मी काढून घेते. तेल गरम झालेलं आहे, तर त्यामध्ये हे बघा आपले सोयाबीन आपले साबुदाणा वडे तयार झालेले आहे. तर हे बघा शेंगदाण्याची आमटी आणि हे दही आहे, दह्याची चटणी आहे, मिरची करून घेतलेली आहे आणि हे साबुदाणा वडे येते. हे बघा हे छान झालेले आहे, तर एकदम कुरकुरीत झालेले आहे, खायला पण लई छान आहे. पूर्ण झाले एकदम छान. ही चटणी तर